गाझियाबादमधील सूर्या प्रताप चव्हाण वय 17 हत्याकांडाने देशभरात मोठी चर्चा निर्माण केलेली आहे. सूर्या हा 11वीचा विद्यार्थी होता. 28 मे 2026 रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या खोडा परिसरात त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू. पोलिसांनी या प्रकरणात अनेक आरोपी अटक केलेले आहेत. काय झालेले आपण सविस्तर बघू. 28 मे रोजी गाझियाबादचा खोडा कॉलनी परिसरात सूर्या आपल्या काही मित्रांना भेटण्यासाठी गेला होता. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार त्याचा आणि काही युवकाचा वाद झाला. वादानंतर त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण 29 मे रोजी उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आरोपी कोण होते? या प्रकरणात अनेक आरोपीचे नावे समोर आलेले आहेत. पोलिसांनी सुरुवातीला 3 आरोपीला अटक केली. मुख्य आरोपी असद याचे नाव समोर आले होते. आरोपी असद फरार होता आणि त्याच्यावर 50,000 रुपयाचे बक्षीस जाहीर करण्यात आलेले होते. 31 मे रोजी पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीकडून गोळीबार झाल्यानंतर प्रत्युत्तरात कारवाई करण्यात आली आणि त्यातच असद जखमी झाला आणि रुग्णालयात नेताना त्याचा मृत्यू झाला. हा जो विद्यार्थी सूर्य चव्हाण आहे, मृत विद्यार्थी अल्पवयीन होता. घटनेनंतर स्थानिक भागात संताप निदर्शने करण्यात आलेली आहेत. या प्रकरणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कठोर शब्दात त्याचं निदर्शन व्यक्त केलेलं आहे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना लवकरात लवकर सजा मिळेल असं त्यांनीही आश्वासन दिलेलं आहे.